जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही पण एका मिनिटात नवीन रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. चला तर ती कशी करायची तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरती जावं लागेल. प्ले स्टोअरवरती आल्यावर तुम्हाला इथं मेरा राशन हे ॲप सर्च करायचे आहे. ते ॲप सर्च केल्यावर त्याला इन्स्टॉल करा. ते हे गव्हर्मेंट रजिस्ट्रेशन ॲप आहे. 1 करोडपेक्षा जास्त त्याची डाउनलोड्स आहेत. मग त्याला इन्स्टॉल झालेलं ओपन करा. इथं ओपन केल्यावर ऑल म्हणा. ओपन होत आहे. इथं ओपन झालं तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करा, इंग्लिश, हिंदी, मराठी. त्यानंतर नेक्स्ट करा. त्यानंतर परत गेट स्टार्ट ऑप्शनवर क्लिक करा. इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चर टाकायचा आहे. कॅप्चर हे झाल्यावरती तुम्हाला लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचं आहे. तुमचा जो बी नंबर आधार कार्डला लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला OTP सेंड होईल. हे पहा, तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला आहे. इथे ओके म्हणा. त्यानंतर तुमचा OTP इथे टाकून घ्या. OTP टाकल्यावरती इथे व्हेरीफाय करा. हे पहा, OTP व्हेरीफाईड सक्सेसफुल. ओके म्हणा. त्यानंतर तुम्हाला इथे एक पिन क्रिएट करायचा आहे, पिन. त्यासाठी तुम्हाला क्रिएट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एक असं पिन क्रिएट करायचं तुमच्या लक्षात राहील. चला मी इथं माझं पिन क्रिएट करून घेतो. 4 अंकी पिन क्रिएट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणायचं आहे. त्यानंतर क्रिएट पिन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथे ओके म्हणायचं आहे. इथं ओके म्हणल्यावर इथून तुमचे स्किप करून टाका. त्यानंतर या 3 डॉटवर इथे तुमचे रेशन कार्ड ओपन झालेले आहे. सरकारने नवे रेशन कार्ड काढलेले ते अशा प्रकारे दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला इथं साईडला डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे. तिथे जाऊन तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. एकदम सोप्या पद्धतीत डाउनलोड होऊन जाईल. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनल नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.